नमस्कार मित्रांनो, मराठी इन्फॉर्मर या आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय। मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे। पीएम किसान योजनेअंतर्गत आतापर्यंत 15 हप्ते शासनाकडून रिलीज झालेले आहेत आणि आता पीएम किसान योजनेसाठी सुद्धा शासनाने काही अटी व नियम घालून दिलेले आहेत। पीएम किसानच्या योजनेच्या वेबसाईटवर जर आपण गेलो तर इथे 15वा हप्ता कधी रिलीज झाला आहे हे सांगितलं आहे की 15 नोव्हेंबर 2023 रोजी 15वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला होता आणि त्याच्याच खाली ई-केवायसी इज मॅन्डेटरी फॉर पीएम किसान रजिस्टर फार्मर्स अशा प्रकारच्या सूचना सुद्धा दिल्या आहेत। म्हणजे जर इथून पुढचा जर तुम्हाला हप्ता हवा असेल तर ई-केवायसी करणं अतिशय मॅन्डेटरी आहे। जर ई-केवायसी नसेल तर कदाचित तुम्हाला इथून पुढचा हप्ता हा मिळणार नाही। तर तुमची नेमकी ई-केवायसी झालेली आहे का नाही हे कसं चेक करायचं याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। याचबरोबर यापुढील पीएम किसान योजनेचा 16वा हप्ता नेमका कधी व किती तारखेला येऊ शकतो याचीही माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल। तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला। तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील। मित्रांनो, पीएम किसान योजनेचा हप्ता मिळवण्यासाठी ई-केवायसी करणं हे सर्वांसाठी आता बंधनकारक झालेलं आहे। तुम्हाला जर वाटत असेल की माझी ई-केवायसी झाली आहे किंवा नाही झाली आहे असा जर मनामध्ये संभ्रम असेल तर आपली ई-केवायसी झाली आहे का नाही हे चेक करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला पीएम किसानच्या वेबसाईटवर यायचं आहे। pmkisan.gov.in अशा प्रकारचा ॲड्रेस टाकून सर्च करा। ह्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिली आहे। डायरेक्ट त्यासमोर क्लिक केलं तरी सुद्धा तुमच्यासमोर पीएम किसान सन्मान निधीची ही वेबसाईट ओपन झालेली दिसेल। अशा प्रकारचा इंटरफेस आलेला दिसेल आणि इथे 3 ऑप्शन दिसतील, न्यू फॉर्मर रजिस्ट्रेशन, ई-केवायसी आणि नो युअर स्टेटस। तर आपल्याला ई-केवायसीचं स्टेटस आपलं चेक करायचं आहे तर सर्वप्रथम ई-केवायसी या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। ई-केवायसी या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आता इथे मी थोडंसं पेज झूम करतोय। OTP बेस्ड ई-केवायसीचं एक नवीन पेज ओपन झालेलं दिसेल आणि त्याच्याच खाली आधार नंबरचा रकाना दिसतोय। या आधार नंबरच्या रकान्यामध्ये ज्या शेतकऱ्याची ई-केवायसी, ज्या शेतकऱ्याला हप्ते मिळतात व त्याला पाहायचं आहे की ज्याची ई-केवायसी झाली आहे का नाही, त्याने स्वतःचं इथे आधार नंबरच्या रकान्यामध्ये टाकायचा आहे आणि सर्च ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। आधार नंबरच्या रकान्यामध्ये आधार नंबर आपला टाकल्यानंतर फक्त सर्च या बटनवर क्लिक करा। सर्च या बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर येईल की ई-केवायसी इज ऑलरेडी डन। म्हणजेच अशा प्रकारचा मेसेज जर तुमच्यासमोर आला असेल तर तुमची ई-केवायसी झालेली आहे। जे शासनाने मॅन्डेटरी केलेली प्रोसेस आहे ती तुमची कंप्लीट आहे आणि तुम्हाला इथून पुढे येणारा 16वा हप्ता मिळेल। आणि जर तुमची ई-केवायसी नसेल तर ई-केवायसी इज नॉट कंप्लीट असा मेसेज आलेला दिसेल आणि जर नॉट कंप्लीट असा मेसेज असेल तर तुम्हाला तिथे ई-केवायसी करावी लागेल आणि तरच तुम्हाला इथून पुढे येणारा पीएम किसान योजनेचा हप्ता जो आहे तो विनाअडथळ्याचा मिळून जाईल। मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या हप्त्याची जर अंदाजित तारीख आपल्याला माहीत करून घ्यायची असेल तर आपल्याला इथंच पीएम किसान योजनेची ई-केवायसीची जशी आपण माहिती घेतली त्याच पद्धतीने त्याच्याच खाली पिरियड वाईज पेमेंटचा एक सेक्शन दिसत आहे। या पिरियड वाईज पेमेंटच्या सेक्शनमध्ये जर बघितलं तर ह्याच्या आधीचे हप्ते कधी कधी रिलीज झालेत, कोणत्या महिन्यात रिलीज झालेत याची माहिती आपल्याला मिळते। तर डिसेंबर टू मार्च या महिन्यामध्ये एक हप्ता रिलीज होत असतो, त्यानंतर ऑगस्ट टू नोव्हेंबर या महिन्यामध्ये एक हप्ता रिलीज होत असतो आणि एप्रिल ते जुलै या महिन्यामध्ये हप्ता एक रिलीज होत असतो। तर आपला यापूर्वीचा जो हप्ता आहे तो नोव्हेंबर महिन्यात रिलीज झाला होता। म्हणजेच ऑगस्ट टू नोव्हेंबर या कालावधीत जो हप्ता एक रिलीज होत असतो तो आपला 15 नोव्हेंबर 2023 रोजी रिलीज झाला होता आणि यापुढची तारीख जी दिलेली असते ती असते डिसेंबर टू मार्च ही तारीख दिलेली असते। ज्या पद्धतीने याच्या आधीचे हप्ते सगळे 2020, 21, 22, 23चे हप्ते जे काही रिलीज झालेले आहेत त्यानुसार डिसेंबर टू मार्च या महिन्यांमध्ये आपल्याला जो आहे तो पुढचा हप्ता मिळत असतो। तर डिसेंबर आपला ऑलरेडी गेलेला आहे तर आपल्याला जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या महिन्याच्या कोणत्याही आठवड्यात पीएम किसान योजनेचा 16वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होऊ शकतो। आणि यामध्ये जर सरकारचा काही महत्त्वाचा एखादा इव्हेंट किंवा कार्यक्रम असेल तर तिथे पीएम किसान निधी योजनेचा जो यापुढील 16वा हप्ता आहे तो पंतप्रधानांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सुद्धा आधीच वितरित करण्यात येईल। तर अशा प्रकारची एक अंदाजित तारीख आहे की जानेवारी ते मार्च यामधील कोणत्याही एका आठवड्यात आपल्याला पीएम किसान योजनेचा 16वा हप्ता मिळू शकतो।
या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला जर महत्त्वाची वाटली असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. आणि अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा. म्हणजेच इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील आणि दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील. धन्यवाद.